Hello, welcome students. How are you? Okay, students. Let us see on this board. मी काही वेगवेगळ्या प्रकारचे अंक या बोर्डवर लिहित आहे. ते तुम्ही ऑब्झर्व करा, पहा. ओके. स्टुडंट्स, मी हे जे काही अंक लिहिलेले आहेत बोर्डवर ते काही हे कोणते नंबर आहे? बरोबर, कोणते नंबर आहेत? हे रोमन नंबर. अगदी बरोबर, कारण तुम्हाला मागच्याच धड्यामध्ये आपण पाहिलेला ह्याचा अभ्यास केलेला आहे तुम्ही. आता हे जे नंबर्स आहेत ह्यामध्ये काही जे नंबर्स आहेत स्टुडंट्स, तुम्हाला ह्यातील काही नंबर्स वाचता येतात, काही नंबर तुम्हाला माहिती आहेत, पण काही नंबर वाचता येत नाहीत. हे वाचायचे कसे आणि ह्या नंबर पासून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्या कशा तयार करायच्या, त्यापासून त्या संख्या वाचायच्या कशा, त्या शब्दात लिहायच्या कशा, ह्या संख्या वाचायच्या कशा, लिहायच्या कशा, हे आज आपण शिकणार आहोत. मग आज आपण काय शिकणार? आज आपण शिकणार आहोत नंबर वर. आज आपण काय शिकणार आहोत स्टुडंट्स? नंबर वर. चॅप्टर नंबर 2, धडा क्रमांक 2, संख्या ज्ञान नंबर वर आज आपण पाहणार आहोत. चला तर मग आता मी काही नंबर्स लिहितो, पहा. स्टुडंट, मी ह्या जे संख्या लिहिलेल्या आहेत, हे जे वेगवेगळे प्रकारचे वर्ड 0 पासून 10 पर्यंत जे नंबर लिहिलेले आहेत ते कोणते आहेत स्टुडंट्स? मराठी. बरोबर आहे, पण आपण त्यालाच काय म्हणतो? देवनागरी संख्या, देवनागरी नंबर. आपली जी लिपी आहे मराठी तिलाच आपण देवनागरी लिपी असं सुद्धा म्हणतो. म्हणून आणि आपण त्या लिपीमध्ये जे नंबर आपण लिहितो त्यालाच आपण देवनागरी संख्या असं आपण म्हणतो. आता हे आपल्याला माहिती आहे, हे आपल्याला समजतात. देवनागरी नंबर्स आपल्याला पहिल्यापासून शिकवलेले आहेत आणि हे वेल नोन आहेत आपल्यासाठी. पण स्टुडंट, असे काही नंबर आहेत किंवा जर बघा, आता मी पहिल्या स्लाइडवर लिहिलं होतं बघा, असे वेगवेगळ्या प्रकारचे नंबर काढले होते. असे काही नंबर्स काढले होते वेगवेगळ्या प्रकारचे. असे किंवा हे असे किंवा टी पी. आता तुम्ही म्हणता सर हे असे कसे नंबर, हे तर वर्ड झाला. पण नाही, ही संख्या रशियामध्ये लिहितात, हे जे नंबर आहेत ते चीन मध्ये लिहितात, हे चीन मध्ये लिहितात, हे कर्नाटक म्हणजे आपल्याला कन्नड भाषेमध्ये लिहितात, हे तामिळ भाषेमध्ये लिहितात, हे चीनी भाषेमध्ये लिहितात. पण आता हे जे नंबर आहेत ते आपल्याला वाचता येत नाही. मग सर्वांना समजतील आपण सगळेच नंबर शिकू शकतो का? नाही. किंवा तेच लोक जर आपल्या इकडे आले तर त्यांना आपले अंक कळणार आहेत का? हे नंबर कळणार आहेत का? त्यांना नाही कळणार. म्हणून
ते नंबर करण्यासाठी सर्वांना ते करण्यासाठी अशा नंबरची आवश्यकता पडली की जे सर्वांना समजतील, जे सर्वांना कळतील. आणि मग ते नंबर कोणते, मग ते नंबर अशा प्रकारे लिहिले गेले बघा. ते नंबर कोणते आहेत हे बघा. हे आता हे जे नंबर आहेत ह्यांना आपण काय म्हणतो स्टुडंट, ह्या नंबरला आपण म्हणतो इंटरनॅशनल नंबर. इंटरनॅशनल नंबर असं म्हणतो. आता ह्याला इंटरनॅशनल का नंबर असं म्हणतो, कारण हे सर्व जगामध्ये सर्वत्र हे नंबरचा यूज केला जातो आणि म्हणून ह्याला आपण इंटरनॅशनल नंबर असं म्हणतो. आणि हे कोणते आकडे आहेत, इंग्रजी आकडे आहेत, कारण इंग्रजीचं सर्व जगावर प्रभुत्व आहे. इंग्रजीचा वापर सर्व जगातील देश, प्रत्येक राज्य करतात आणि इंग्रजी सर्वांना थोड्याफार प्रमाणामध्ये समजते. म्हणून आणि हे जे नंबर आहेत ते इंग्रजी अक्षरामध्ये आहेत, म्हणून त्यांना इंग्रजी अक्षरातील हे नंबर्स आहेत. ओके, आणि ह्याला आपण इंटरनॅशनल नंबर म्हणतो. आता आपण पाहिलं देवनागरी नंबर आणि इंटरनॅशनल नंबर. आता ह्या अंकांचा वापर करून आपण 2 अंकी संख्या, 3 अंकी संख्या, 5 अंकी संख्येपर्यंत कशा तयार करायच्या ते आपण एक पाहूया. आता पहिल्यांदा 2 अंकी, नंतर एक स्टेप बाय स्टेप आपण त्याचा चर्चा करूया. ते कसे लिहायचे ते पाहूया. ते संख्या आपण अंकामध्ये कशी लिहिणार आहोत, अक्षरामध्ये कशी लिहिणार आहोत ते आपण पाहूया. आता हे 0 ते 9 असंच ठेवूया. ओके, आता स्टुडंट्स, ज्या वेळेस मला 2 अंकी संख्या लिहायची असेल, 2 अंकी संख्या तयार करायची असेल, त्यावेळेस मी काय करेल, ह्या जे अंक आहे 0 to 10 ह्यामध्ये मी कोणत्याही 2 अंकांचा, आता तुम्हाला माहिती आहे एक अंकी संख्या, सर्वात मोठी एक अंकी संख्या कोणती आहे, बरोबर, कोणती, 9. पण आपण ज्यावेळेस ती 2 अंकी संख्या तयार करायची असेल, सर्वात मोठी जर बिगेस्ट 1 डिजिट नंबर इज 9. आता आपल्याला ती जर 2 अंकी संख्या तयार करायची असेल ती आपण कशी करणार आहोत पहा. ही 9, सपोज आता आपण 2 डिजिट नंबर, आपण कसे लिहिणार आहोत बघा. आता 1 डिजिट बिगेस्ट 1 डिजिट नंबर इज 9. ओके, आता 9 आहे बिगेस्ट 1 डिजिट नंबर इज 9. ओके, आता सर्वात मोठी एक अंकी संख्या आहे 9. आता ह्या संख्येमध्ये जर मी एक ऍड केला, एक एकक ऍड केला, तर ती येणारी संख्या कोणती आहे, आपण आता हे एकक स्थान म्हणजे प्लेस व्हॅल्यू चार्ट तयार करूयात आपण. आता ह्याची आपण बेरीज करूया. एक आहे युनिट, एकक आहे. पण आता जे पुढचं आहे, आता ह्याची आपल्याला काय करायची, ऍडिशन. आता हे जे अंक आहेत ह्या डिजिट्स मधले 2 डिजिट्स आपण घेऊन 2 अंकी संख्या कशी तयार करायची ते पाहूया. आता सपोज मी 3 अँड एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पल घेऊया. 3 आणि 6 हे 2 डिजिट घेतले, त्यापासून काय करूयात आपण 2 डिजिट नंबर लिहूया प्लेस व्हॅल्यू चार्ट मध्ये.
कसं लिहिणार स्टुडंट हे? बरोबर 36. आणि आता हिचं अक्षरामध्ये कसं लिहिणार आहात आपण? मग असं म्हणणार का 3 टेन्स 6 युनिट? नाही. तर मग याचं वाचन कसं करायचं? 36 आपण पाहिलेलंच आहे. पण आता ही संख्या लिहायची कशी? तर लिहायची अशी 36. ही संख्या अशा अक्षरामध्ये लिहायची आहे. बरोबर. आता ही जी संख्या आहे याची आपण प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू कशी काढायची ते शिकूया. प्लेस व्हॅल्यू म्हणजे डिजिट इटसेल्फ, तोच अंक. आणि फेस व्हॅल्यू म्हणजे काय पाहिलं आपण. आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? प्लेस व्हॅल्यू म्हणजे स्थानिक किंमत. द डिजिट अकॉर्डिंग टू इट्स पोझिशन, म्हणजे तो अंक कोणत्या स्थानावर आहे. लाईक जस्ट म्हणजे तो युनिट वर आहे, टेन्स वर आहे का थाउजंड्स, म्हणजे एकक स्थानावर आहे, दशक स्थानावर आहे का हजारच्या स्थानावर आहे, ती त्याच्या तो कोणत्या स्थानावर आहे ती जी स्थानावर आहे त्याला आपण काय म्हणतो? स्थानिक किंमत असं म्हणतो. आता प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय? आता प्लेस व्हॅल्यू कशी लिहायची? आता ही 36 आहे. 36 म्हणजे 3 हे कोणत्या स्थानावर आहे स्टुडंट्स? टेन्स प्लेसवर आहे. म्हणजे कोणत्या प्लेसवर आहे ते? टेन्स प्लेसवर आहे. टेन्स म्हणजे 10 आणि ते 3 आहे. मग 3 मल्टिपल बाय 10 जर केलं. 10 का केलं? कारण दशक म्हणजे किती? 10. टेन्स म्हणजे किती? 10. पण किती टेन्स घ्यायची आपल्याला? 3. म्हणजे ह्याची जी व्हॅल्यू आहे, ह्याची जी प्लेसची व्हॅल्यू आहे ती किती येणार आहे स्टुडंट्स? 30 येणार. अगदी बरोबर. पण आता आपण 3 ची प्लेस व्हॅल्यू काढलेली आहे. आता आपण 6 ची काढू आहोत. बघा आता हे 6 घेतलेलं आहे. आता 6 म्हणजे किती? युनिट म्हणजे किती असतं? एकक. मग किती युनिट घ्यायचे आपल्याला स्टुडंट्स? 6 युनिट घ्यायचे. मग आपण त्याला मल्टिपल बाय 1 करूया. 1 का केलं? कारण युनिट म्हणजे एकक असतं म्हणून केलं. आणि मग त्याची जी प्लेस व्हॅल्यू येईल, त्याची जी स्थानिक किंमत येईल ते किती येईल? 6 येईल. बरोबर? आलं लक्षात स्टुडंट तुमच्या? आता हे आपण पाहिली प्लेस व्हॅल्यू. बघ आता हे तुम्ही पाहिलं की प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय पाहिलं, हे अशा गुणाकार करून पाहिलं. एक सोपं उदाहरण, जर तुम्हाला सांगितलं स्टुडंट 3 ची प्लेस व्हॅल्यू काय, डोकं नाही मग काय करायचं? इकडे बघा, त्याच्या पुढे किती अंक आहेत? एक अंक आहे. मग चला डायरेक्ट इथे शून्य येऊन टाकायचं, प्लेस व्हॅल्यू झाली. मग 3 ची प्लेस व्हॅल्यू किती? 30. अशी एक पद्धत आहे. पण तशी तुम्हाला जी सोयीस्कर पडेल ती करा. आता ही आपण प्लेस व्हॅल्यू पाहिली. आता फेस व्हॅल्यू म्हणजे काय? दर्शनी किंमत म्हणजे काय? दर्शनी किंमत म्हणजे काय? द डिजिट इटसेल्फ म्हणजे तोच अंक. मग कोणता आहे? आता हे म्हणजे तोच अंक लिहायचा. मग त्या अर्थ पहा फेस व्हॅल्यू. आता हे 3 ची प्लेस व्हॅल्यू किती येणार? फेस व्हॅल्यू 3 येणार. आणि 6 ची फेस व्हॅल्यू किती येणार? 6. तीच किंमत म्हणजे दर्शनी किंमत. समजलं तुम्हाला? आपण काय पाहिलं स्टुडंट्स? आता 2 डिजिट नंबर कसे तयार करायचे, ते अक्षरामध्ये कसं लिहायचं, त्याचे फेस व्हॅल्यू आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय करायचे. आता तुम्ही एक उदाहरण घ्या. तर चला राईट डाऊन. चला घ्या. कोणते अंक घेता? चला सपोज एक्झाम्पल 0 to 10 मधलं आपण दोन संख्या चूज करूयात. आता आपण कोणती घेतली होती? 3 आणि 6 घेतली होती. आता आपण कोणती घेऊयात बघा? 2 आणि कोणती घ्यायची? 8 घ्यायची का? ओके. तो आपण 2 डिजिट. सपोज अजून एक एक्झाम्पल आपण समजून घेऊयात. आपण एक एक्झाम्पल 2 आणि 8 हे दोन डिजिट घेतलेले आहेत. आता हे दोन डिजिट पहा बरं. आता हे दोन डिजिट आपण प्लेस व्हॅल्यू चार्ट मध्ये मांडूया. बरं आता हे कसे वाचायचे रे? बरं थांबा आधी मी लिहितो. तुम्ही पण लिहायचंय. म्हणजे 28. बरोबर. आता
28च लिहायचं. आता हे झालं 28. ही संख्या किती झाली वाचा? 28. पण आता ही 2 आणि 8 घेऊन फक्त 28च तयार करता येतं का रे? नाही. तर मग काय अजून तयार करता येईल बघा. आधी आपण एकक स्थानावर 8 ही संख्या ठेवली होती. आता आपण ही दशक स्थानावर 10th प्लेस वर आपण ही 8 ठेवूया. 8 and 2 त्याची आदला बदल करूया. आता ही संख्या कोण वाचून दाखवतं मला? हा वाच. बरोबर. कशी वाचणार ही? 82. बरोबर. ही संख्या आपण अशी वाचली. आता ह्या दोन डिजिट घेतले त्यापासून आपण दोन वेगवेगळ्या प्रकारच्या आता आपण हे दोन डिजिट घेऊन वेगवेगळ्या प्रकारच्या दोन संख्या तयार केल्या आणि त्याचं वाचन कसं केलं? 28 82. बरोबर. आता हे 28 आणि 82 ची आपण प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काढूया. आधी प्लेस व्हॅल्यू किती काढायची? 28 ची काढूयात आपण. आता चला काढा प्लेस व्हॅल्यू. आता तुम्ही कोणत्या मी अंडरलाईन जो नंबर केलाय त्याची तुम्ही प्लेस व्हॅल्यू काढायची. बरोबर काढा. हा आता ही कोणत्या स्थानावर आहे ते? दशक स्थानावर आहे. बरोबर आहे. मग आपण असं पण करू शकतो 2 multiplied by 10 is equal to 20 म्हणजे 2 ची प्लेस व्हॅल्यू किती आहे? 20. किंवा मग असं पण 2 च्या पुढे किती अंक आहे? एक अंक, म्हणून आपण एक शून्य देणार म्हणजे 20 ही झाली प्लेस व्हॅल्यू. आता 82 ची तुम्ही काय करणार आहात? फेस व्हॅल्यू काढणार आहात. आता 82. आता मी ज्या नंबरला अंडरलाईन केलेला आहे स्टुडंट त्या नंबरची तुम्ही फेस व्हॅल्यू सांगायची लिहायची. लिहिली? बरोबर. 2 ची फेस व्हॅल्यू किती येणार आहे? 2. अगदी बरोबर. आता आपण फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू आणि 2 डिजिट नंबर रीड कसा करायचा ते पाहिलेलं आहे. आता आपण 2 डिजिट नंबर कसे लिहायचे ते पाहिलं. आता आपण 3 डिजिट कडे जाऊयात. आता 3 डिजिट नेमके कसे लिहायचे आता बघा. चला तर आणि 2 डिजिट मध्ये सर्वात लहान 2 अंकी संख्या किती आहे स्टुडंट्स? which is the smallest 2 digit number? Smallest 2 digit number. And which is the biggest 2 digit number? Absolutely right, student. 99 is the biggest 2 digit number. Okay. आता सर्वात मोठी एक 2 अंकी संख्या 10, सर्वात लहान 2 अंकी संख्या 10 आहे आणि सर्वात मोठी 2 अंकी संख्या किती आहे स्टुडंट? 99 and 10. आता आपण स्टुडंट्स दोन अंकी संख्या कशी लिहायची ते पाहिलं. 2 अंकी सर्वात मोठी संख्या किती होती? 99. आपण एक अंकी संख्येपासून 2 अंकी संख्या तयार केली. आता 2 अंकी संख्येपासून 3 अंकी संख्या तयार कशी होती ते आपण पाहूया. आता सपोज सर्वात मोठी आपण एक संख्या घेतलेली आहे 99. ती आपण प्लेस व्हॅल्यू मध्ये लिहू. एक्झाम्पल मी टेबल ड्रॉ करतो.
आपल्याला दोन स्थान माहित झाले. आता हे आता 99 प्लस 1 आपण 99 मध्ये एक एकक ऍड करूयात आणि त्याची चला तुम्हाला ऍडिशन सर्वांना येते. ओके चला करा मग. चला मी पण करतो. 9 plus 1 10 10 is 10 carry 1 9 plus 1 10 carry 1 1 plus काय आहे का इथं नाही 1 as it is 0. आणि मग आता हे जे नवीन स्थान तयार झाले त्याला आपण काय म्हणतो 100. हे जे स्थान तयार झालेले आहे त्याला काय म्हणतो स्टुडंट आपण 100. ओके. आता हे जे 100 ही संख्या आपण तयार केलेली आहे स्टुडंट. ही संख्या जी तयार झालेली आहे आता ही जी संख्या आहे तिचं वाचन आपण तिचं लिखाण कसं करणार आहोत आपण 100 घेतो आपण असं 100 आणि ते 100 आहे याच्या पुढे काही नाही. पण आता मी सपोज आणि किती अंक आहेत 1 2 आणि 3 किती डिजिट आहेत हे 3 डिजिट म्हणून तीन अंकापासून 3 डिजिट पासून जी संख्या तयार होते त्याला काय म्हणतो आपण 3 अंकी संख्या म्हणतो. पण 3 वेगवेगळ्या अंकापासूनची संख्या तयार होते तिला आपण काय म्हणतो 3 अंकी संख्या. आता 3 अंकी संख्येमध्ये काय येतं एकक दशक आणि शतक या 3 स्थानाचा समावेश 3 अंकी संख्येमध्ये होतो. 3 अंकी संख्या आपण तशी लिहितो. आता ही जी 3 अंकी संख्या आहे ही वरील 0 ते 10 पर्यंतचे कोणते पण वेगवेगळे अंक वेगवेगळे डिजिट यूज करून आपण वेगवेगळे डिजिट घेऊया. सपोज मी डिजिट घेतले 1 0 ते 9 पर्यंतचे आपण वेगवेगळे डिजिट घेऊन आपण काय करू कोणते 3 डिजिट 0 ते 9 पर्यंतचे घेऊया आणि 3 डिजिट नंबर तयार करूया. चला मग कोणते कोणते होतील 160 आणि 160 होईल नंतर 610 6 घेतलं आधी. आता आपण 0 1 6 असं लिहू शकतो का रे तुम्ही म्हणता सर 0 पण अंकच आहे ना पण त्याला लिहित होते का त्याची मूल्य आहे ते आहे का नाही. हे 3 अंकी संख्या होईल का रे नाही. मग ही जर संख्या आपण असं लिहिलं तर होईल बघा 106 ही संख्या तयार होती. आपण 3 डिजिट नंबर्स घेऊन वेगवेगळ्या 3 अंकी संख्या तयार केल्या. आता एकेकाचं वाचन करूयात आपण. आता वाचन करायचं मग आपण काय प्लेस बॉक्स मध्ये प्लेस व्हॅल्यूचा जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये आपण ते पुट करूयात व्हॅल्यू. मी इकडे लिहितो बॉक्स नवीन. ओके किती आहे 1 ते वेगवेगळ्या संख्या आहेत म्हणून आपण वेगवेगळ्या संख्येसाठी वेगवेगळे 160 आहे 610 आहे 6 ही जी संख्या आहे एकक स्थान 100 युनिट प्लेस वर काय आहे तो 0 10 प्लेस वर काय आहे 6 नंतर 100 प्लेस वर काय आहे 1 बरोबर. इथं सांगा 100 प्लेस वर किती लिहू बरोबर 10 प्लेस वर
1 बरोबर आणि युनिट प्लेस वर ओके स्टुडंट्स and then 601 ओके आता ही संख्या कशी वाचणार आहे ती आपण मग आता ही संख्या जी आहे ती वाचन कशी करायची पाहूयात आपण मग हे कसं वाचन करायचं 160 ही संख्या कशी वाचणार 610 ही संख्या कशी वाचणार 106 आता ही संख्या आपण अक्षरामध्ये लिहूयात फर्स्ट ऑफ ऑल 160 लिहिची 160 नेक्स्ट आपण ही संख्या कशी लिहिणार आहोत 600 100 का लिहायचं कारण ती शतकाच्या स्थानावर आहे 100 प्लेस वर आहे म्हणून आपण इथं 100 लिहितोय बरोबर आहे 10 ओके आता ही संख्या लास्टची तुम्ही ही लिहून दाखवा बघा 106 संख्या अशी लिहितात आता हे संख्या वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या आपण लिहिलेल्या आहेत आता ह्या संख्या घेऊन आपण ह्या संख्येची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काढूया प्लेस व्हॅल्यू म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे फेस आणि प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय तर चला आता मी एकेकाला सांगणार एकेकाने करायचं ते बरोबर आहे मी काही नंबरला अंडरलाइन करतो बरोबर आहे 6 1 6 आता हा जे वेगवेगळे नंबर आहे त्याला काय करायचं स्टुडंट्स तुम्ही मी अंडरलाइन केलेल्या प्रत्येक नंबरचं तुम्ही प्लेस व्हॅल्यू काढून द्या प्लेस व्हॅल्यू कशी काढायची ते आपण पाहूया प्लेस व्हॅल्यू पहिले सांगा पहिल्या नंबर मध्ये कितीची प्लेस व्हॅल्यू काढायला सांगितली आपल्याला 6 कोणत्या ह्याच्यामध्ये आहे टेन्स प्लेस वर आहे टेन्स म्हणजे किती 10 मग 6 ची व्हॅल्यू काढायची आहे तो कोणत्या स्थानावर आहे टेन्स स्थानावर आहे टेन्स म्हणजे किती 10 मग 6 मल्टिपल बाय 10 इज इक्वल टू किती होतं 60 आणि आपली सोपी पद्धत 6 च्या पुढे किती अंक आहे 1 म्हणून किती द्यायचं 0 60 की ओके म्हणजे आपण काय केलं 60 प्लेस व्हॅल्यू किती आली 60 पण त्या 6 ची फेस व्हॅल्यू किती येणार आहे त्याच ही प्लेस व्हॅल्यू काढली आपण आता फेस व्हॅल्यू ह्या 6 ची फेस व्हॅल्यू किती येणार आहे ह्या 6 ची फेस व्हॅल्यू किती येणार आहे 6 म्हणजे 30 नंबर फेस व्हॅल्यू म्हणजे तोच नंबर असतो 1 ची फेस व्हॅल्यू किती येणार आहे 1च येणार आहे अगदी बरोबर आता आपण 160 ची आपण काय काढली फेस आणि प्लेस व्हॅल्यू काढलेली आहे आता तुम्ही 610 ची प्लेस आणि फेस व्हॅल्यू काढून दाखवा मला आधी 1 ची तुम्ही प्लेस व्हॅल्यू सांगा चला प्लेस व्हॅल्यू किती आहे काढा 1 ची प्लेस व्हॅल्यू बघा ह्या चार्ट मध्ये पहा कोणत्या स्थानावर आहे ते कोणत्या स्थानावर आहे टेन्स बरोबर आहे कोणत्या स्थानावर आहे तो 1 कोणत्या प्लेस वर नंबर आहे 10 प्लेस वर आहे 10 म्हणजे किती टेन्स म्हणजे किती दशक 10 टेन्स म्हणजे 10 आता मग बघा किती येतं 1 मग किती येणार त्या 10 1 दशक 10 येणार आहे आणि आपली सोपी पद्धत 1 च्या पुढे किती शून्य तितके म्हणजे आपण 10 झाली आता हे आपण प्लेस व्हॅल्यू काढली आपण काय काढली प्लेस व्हॅल्यू 10 1 ची पण 1 ची प्लेस व्हॅल्यू काढायला सांगितली होती आपल्याला 1 ची ती आली 10 आता दुसरं आता 6
106 मध्ये तुम्हाला 6 या नंबरची डिजिटची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू काढायची आहे. आता प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू. याची प्लेस व्हॅल्यू 6 आणि फेस व्हॅल्यू पण येणार आहे 6, कारण ते दोन्ही पण काय आहेत, एकक स्थानावर आहे. युनिट म्हणजे 1 आणि 1 मग आपण करणार 6 मल्टिप्लाइड बाय 1 इज इक्वल टू 6. आणि ह्याच्या पुढे काही शून्य आहे का? नाही. म्हणजे ह्याच्या पुढे काय आपल्याला तीच संख्या लिहायची आहे का? काही नाही लिहायचं. ओके. आता आपण प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू 2 डिजिट नंबरची कशी काढायची. आता ही संख्या लिहायची कशी तुम्हाला ते मागाशी सांगितलं मी, ही संख्या कशी लिहायची. आता हिचं वाचन कसं करणार तुम्ही, 160 610 106 या प्रकारे आपण ही संख्या वाचन, लेखन, फेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू आणि ती अक्षरामध्ये कशी लिहायची ते आपण पाहिलं. ओके. आता आपण आणि मग मला सांगा 3 डिजिट which is the smallest 3 digit number. The smallest 3 digit number is 100 and which is the biggest. म्हणजे सर्वात मोठी 3 अंकी संख्या किती आहे, 99. digit number is 999 999 आणि सर्वात मोठी संख्या आहे आणि 3 अंकी सर्वात मोठी संख्या 999 आणि सर्वात लहान संख्या आहे 100. आता आपण 2 अंकी सर्वात मोठ्या संख्येमध्ये 1 युनिट ऍड केल्याच्या नंतर आपण 3 अंकी संख्या तयार केली, बरोबर आहे स्टुडंट्स. आता 3 अंकी संख्यापासून 4 अंकी संख्या तयार करूयात. किती अंकी संख्या तयार करायची स्टुडंट्स आपल्याला, 4 डिजिट नंबर. लेट्स सी. बघा 3 अंकी संख्या करताना आपण 3 घर पाडले, 3 प्लेस पाडले, 3 युनिट प्लेस व्हॅल्यू युनिट टेन्स 100 आणि पुढची कोणती संख्या होती तिला काय म्हणतात ते आपण पाहूया. त्या अगोदर 4 अंकी संख्या आपण शिकण्या अगोदर या डिजिट मधून 3 वेगवेगळे डिजिट घेऊया. सपोज मी घेतलं 9 0 and 2. आता ह्या संख्येपासून आपल्याला काय करायचं, वेगवेगळे 3 अंकी संख्या तयार करूयात. आपण 2 ह्याच्यापासून 2 वेगवेगळ्या ह्याच्यापासून वेगवेगळ्या संख्या तयार होतात. 902 ही एक संख्या तयार झाली, 920 ही एक संख्या तयार झाली, 092 ही संख्या तयार होईल का. आधी आपण 9 घेतलं, नंतर 920 घेतलं, आता आपण नंतर 290 घेऊया किंवा 209 घेऊया किंवा आधी 100 प्लेस वर आपण 9 घेतलं, नंतर 2 घेतलं, आता आपण 0 घेऊन पाहू. 0 2 9 किंवा 0 9 2. पण ही 3 डिजिट होती का रे, नाही. कारण तुम्हाला आधी पाहिलं की आपण की ही 3 डिजिट नंबर होत नाही, कारण जनरल व्हॅल्यू नसते. पण ही संख्या जर आपण अशी दिली तर ती 3 डिजिट होती. मग ही 3 डिजिट होणार नाही, कारण ह्याची जनरल काही किंमत नसते, बरोबर. आता ह्या
4 संख्या आपण लिहिलेल्या आहेत, त्याच्यात आपण दोनच संख्येचं काय करूया, प्लेस व्हॅल्यू फेस व्हॅल्यू ते रीड कसं करायचं ते पाहूया आणि ते आपण टेबल चार्ट मध्ये कसे लिहिणार आहात बघा. पहिली संख्या कोण आहे वाचा, कोणती आहे वाचता, बरोबर 902. मग किती 900 900 902. मग टेन्स च्या जागी काय आहे का इथं, टेन्स च्या जागी काही नाही म्हणजे इथं आपण लिहिलं 0 आणि युनिटच्या जागी किती आहे, युनिटच्या जागी किती आहे 2 म्हणून आपण इथे लिहिलं 2. आता एक दुसरी संख्या आहे ती आपण टेबल प्लेस मध्ये 920 920 ही आपण कशी वाचणार 920. बघा 100 च्या ठिकाणी किती आहे 9, टेन्स च्या ठिकाणी किती आहे 2 आणि युनिटच्या ठिकाणी किती आहे 0. आपण लिहूया. मग आता आपण ही संख्या कशी वाचली 920 902. टेन्सच्या ठिकाणी काही नाही म्हणून आपण ही संख्या अशी वाचली. आता ही संख्या आपण अक्षरामध्ये लिहूया. कशी लिहिणार आहात 900 टेन्सच्या ठिकाणी काही नाही 2 आणि खालची कशी लिहिणार आहात 920. आता ही संख्या आपण अक्षरामध्ये लिहिली. आता आपण ह्या संख्येतील याची प्लेस व्हॅल्यू याची प्लेस व्हॅल्यू काढूया. नाही ते एक काम करूया. बर आता हे 902 कोणत्या स्थानावर आहे. आता आपण याची पहिली प्लेस व्हॅल्यू काढूया. प्लेस व्हॅल्यू काढा बरं तुम्ही. चला ह्या 9 ची प्लेस व्हॅल्यू काढायची आहे. बघा कोणत्या स्थानावर आहे 9. पहिली नंबर 902 कोणते आहे 902 कोणत्या स्थानावर आहे शतक. शतक म्हणजे किती 100. 10 युनिट्स 10 दशक म्हणजे किती 1 शतक. ओके मग किती 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 शतक घ्यायचे आपल्याला 9. मग पहा प्लेस व्हॅल्यू ऑफ 9 ची काढायची. 900 स्थानावर आहे 9 मल्टिपल बाय 100. इथेच आपण करूया सपोज 9 मल्टिपल बाय 100. 100 कशामुळे करणार आहोत आपण कारण ते शतक स्थानावर आहे. शतक म्हणजे 100. ओके मग किती येते 900. किती येणार आहे त्याची प्लेस व्हॅल्यू 900. आणि आपली आणि एक सोपी पद्धत आपली 9 च्या पुढे किती शून्य आहे किती अंक आहे 2. चला घ्या इथे एक नंबर 9. कोणत्या अंकाची सांगितली 9 आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत 2. हा आता ही आपण 9 ची किती शून्य लिहिले 2 म्हणून आपण ही 9 ची किती प्लेस व्हॅल्यू किती लिहिली 900. तसंच आता हे किती नंबर आहे 920. बर आपल्याला कोणती सांगितली कोणत्या नंबरला आपण मार्क केलंय 2. मग आपल्याला 2 ची काय लिहायची प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू लिहायची. 2 ची लिहायची प्लेस व्हॅल्यू. आता 2 कोणत्या स्थानावर आहे टेन्स. टेन्स म्हणजे किती 10. पण किती दशक घ्यायचे आपल्याला 2. किती दशक येते 2. टेन्स म्हणजे 10. मग 2 मल्टिपल बाय 10 इज इक्वल टू 20. आणि आपली सोपी पद्धत 2 च्या पुढे काही किती डिजिट आहे 1 म्हणून आपण किती लिहिणार
एक शून्य देणार त्याच्या समोर, ती संख्या लिहू. ही झाली त्याची प्लेस व्हॅल्यू. आणि प्लेस व्हॅल्यू येणार किती? 2 ची प्लेस व्हॅल्यू फक्त 2च येणार आणि 9 आणि 2 ची प्लेस व्हॅल्यू 2च येतात. प्लेस व्हॅल्यू आणि ह्याची 9 ची किती आहे? 9. किती आहे ना? 9. ओके. आता स्टुडंट्स आपण 2 अंकी संख्या पासून पाहिलं. आता आपण 3 अंकी संख्या घेऊया. आता 2 अंकी संख्या तुम्हाला मगाशी सांगितली की 2 अंकी संख्या मोठ्यात मोठी. 2 अंकी संख्या किती आहे? 999. आता ह्या 999 मध्ये आपण एक युनिट ऍड करूया.